तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ना आपल्या पीसीमध्ये ना इंग्लिश टायपिंग केल्यानंतर मराठी कसे येईल, म्हणजेच इंग्लिश टू मराठी कीबोर्ड कसे चालवायचे किंवा मराठी कसे टायपिंग करायचे याबद्दल आपण व्हिडिओ केलेला आहे, जे तुम्ही फोटोशॉप किंवा संपूर्ण पीसीमध्ये वापरू शकता. इंग्लिश टायपिंग केल्यानंतर मराठी येईल. तर काय करायचे आपल्याला, पहिल्यांदा सर्च बारमध्ये यायचं इथे आणि आपल्याला सेटिंगमध्ये जायचे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर ना आपल्याला टाईम अँड लँग्वेजमध्ये जायचं आहे. आणि मित्रांनो, आपल्याला आहे ना आपल्या पीसीचं किंवा लॅपटॉपचं आहे ना नेटवर्क कनेक्शन ऑन ठेवायचं आहे. आपल्याला थोडक्यात नेटवर्कची गरज लागणार आहे. त्यानंतर आपल्याला लँग्वेजमध्ये जायचं आहे इथे. त्यानंतर आपल्याला ॲड अ लँग्वेज म्हणायचं आहे आणि इथे आपल्याला सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे मराठी म्हणून. मराठी सर्च केल्यानंतर आपल्याला इथे लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्टवरती जायचं आहे आणि आपल्याला इथे इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर थोडक्यात आपल्याला वेळ लागू शकते, कारण इथं आपला जो लँग्वेज असते ना ती डाउनलोड होत असते, त्यामुळे आपल्याला नेटवर्कची गरज लागते. तर थोडक्यात आपल्याला 2 किंवा 5 मिनटं आपल्या नेटवर्क कनेक्शनवर आहे किती वेळ लागेल, तर थोडक्यात आपल्याला वेट करायचं इथं. तर बघू शकता इथं आपली मराठी लँग्वेज डाउनलोड झालेली आहे. आता फक्त आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे आणि ऑप्शन्समध्ये जायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथं ॲड अ कीबोर्डमध्ये जायचं आहे आपल्याला आणि इथं मराठी फोनेटिक म्हणून असेल ते फक्त सिलेक्ट करायचे आहे. आणि त्यानंतर आहे ना आता आपण कुठे पण टायपिंग केले ना इंग्लिशमध्ये तर ते मराठी होईल. फक्त